मांसाहार करणाऱ्या मुंबईकरांसाठी चिकन मटण यांच्या जोडीला मासे प्रामुख्याने असतातच. खवय्या मुंबईकर आणि कोकणातला चाकरमानी, या चाकरमान्यांचं भगवान विष्णूच्या या पहिल्याच अवतारावर म्हणजे मत्स्य अवतारावर कमालीचं प्रेम, भलतीच भक्ती म्हणा ना. खाण्यासाठी म्हणाल तर या मत्स्य अवतारातील अनेक रूपं आहेत. बॉम्बे डक म्हणून फेमस असलेला बोंबील आहे, सुरमई, बांगडा, कोळंबी आहे, रावस आहे. आणि या अशा नेहमीच्या माशांच्या नामावलीत एक नाव मात्र नेहमीच टॉपला असतं आणि ते नाव म्हणजे पापलेट, ज्याला कोणी सरगा म्हणतं, कोणी सारंगा म्हणतं. सुटापुटातले साहेब लोक याला पॉम्फ्रेट असंही म्हणतात बरं का, अंग्रेजी बोलताय. चवदार आणि सिंगल काट्याच्या या पापलेटला नेहमीच पहिली पसंती मिळत आली. गरीब श्रीमंत अशा सगळ्याच प्रवर्गातल्या खवय्यांना हवा हवासा वाटणारा हा जो काही पापलेट आहे हा तसा नेहमीच टॉक ऑफ द टाउन असतो, चर्चेचा विषय असतो. त्यात अलीकडेच या माशाला महाराष्ट्राचा राज्य मासा असा दर्जा मिळाला. भारताच्या पश्चिम किनारपट्टीत, विशेषतः कोकण किनारपट्टीच्या नॉर्थ रिजनमध्ये म्हणजे अगदी गुजरात ते पाकिस्तानच्या बॉर्डरपर्यंत पापलेटचं प्रजोत्पादन उत्तम व्हायचं. त्यामुळे या भागातून पापलेटची आवक मुबलक व्हायची. यात उत्तर मुंबईकडचं पालघर जिल्ह्यातलं सातपाटी हे गाव उत्तम दर्जेदार पापलेट मिळण्याचं स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. आजही पापलेट म्हणजे सातपाटी आणि सातपाटी म्हटलं की पापलेट आठवतं. पापलेटला राज्य मासा घोषित केल्यानंतर सातपाटीच्या समुद्रकिनारी मच्छीमारांमध्ये नेमक्या काय भावना आहेत हे जाणून घ्यावं. त्याचबरोबर मागच्या काही वर्षांपासून सातपाटीच काय तर सगळ्या कोकण किनारपट्टीतूनही चांगल्या वजनाचे पापलेट मिळणं दुरापास्त झाल्याची ओरड मच्छीमार बांधवांकडून आणि बाजारात येणारा अत्यल्प संख्येतला पापलेट आता परवडत नाही, महाग झालाय अशी ओरड खवय्यांकडून सुरू झाली. त्याचाही मागोवा घ्यायचा होता. तर यावर एक रिपोर्ट करावा हे अनेक महिने मनात होतं. काल माझे मित्र प्रशांत पाटील यांच्या सहकार्यानं त्यांच्या गावी सातपाटीला भल्या पहाटे पोचलो. अगदी झुंजूमुंजू पहाट होते ना त्याच वेळेला तिथला होलसेल बाजार पाहिला. काही कोळीन मावशांशी गप्पाही झाल्या. काही मच्छीमारांकडून आणि ग्रामस्थांकडून पापलेटच्या रोडावलेल्या उत्पादनावरही चर्चा झाली. ही आवक कमी का झाली आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. यातून अनेक गंभीर बाबी समोर आल्या, ज्या ऐकल्यानंतर कोळी बांधव आणि त्यातला मच्छीमार, बोटीवर जाणारा तांडेल यांच्या कष्टांची प्रकर्षानं जाणीव झाली. मच्छीमारांच्या या वेदना आपल्या प्रेक्षकांसमोर याव्यात म्हणून मी तिथली काही दृश्य कॅमेऱ्यात टिपली आहेत. या दृश्यांमधून जर का या मच्छीमारांच्या वेदना तुमच्यापर्यंत पोहोचल्या तर माझी सातपाटीची भेट सार्थकी लागली असं समजेल. मित्रांनो नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकार डिजिने. चला तर मग उत्तम प्रतीच्या पापलेटसाठी प्रसिद्ध असलेल्या सातपाटी गावातल्या काही स्थानिकांशी बोलूयात आणि जाणून घेऊयात काय म्हणते सातपाटीची हवा. त्याचा तुमच्या धंद्याशी काय संबंध आहे? राज्य माशाचा राज्य मासा आहे पण आम्हाला काहीच नाही प्रॉफिट मिळत. राजा मासा म्हणजे काय ते वेगळं समजा. आमच्या कोणी लोकांना झोप पण भेटत नाही. शिवाय कर्जबाजारी आहे, कोणी करत नाही म्हणजे कर्जबाजारी कोणी काय करत नाही. मच्छीचा प्रमाण आता संपूर्ण कमी झालेला आहे. पहिला 100% मधला आपण आता 15% राहिलेला आहे बघा. हा सरगा मावरा बिलकुल बंद झालेला आहे. आणि कोळी लोक हे लास्ट मध्ये आहेत. कसं तर 15 दिवसामध्ये 1 महिन्याने बोट जाते. 1 महिन्याने 2 ट्रिप होतात. त्याच्यामध्ये 15 खलाशी असतात. 15 खलाशामध्ये त्यांना 15-15 हजार रुपये पगार दिल्यावरती त्याची गणती किती होते? कंपनीसारखी कंपनी चालायला लागते. 1,500 रुपये आणि 1,500 लाख रुपये त्याचा महिन्याचा पगार होतो. जर त्यांना 2 ट्रिपे बसतात महिन्यामध्ये, जर त्यांना एका ट्रिपला 2 लाखाची मच्छी जर आली तर त्यांना 50,000 रुपयाचा फायदा आहे. त्याचा डिझेल खर्च, त्याचा पोट पाण्यात सगळं भरून त्याचा फायदा आहे. नाही तर तो लास्टमध्ये आहे. जर 2 ट्रिपीमध्ये त्यांना 5 लाखाचं जर उत्पन्न असेल तर तो फायद्यामध्ये आहे. पण त्याला एका ट्रिपमध्ये 1 लाखाचा पण त्याला फायदा नाही मिळत. कारण मच्छीचं प्रमाण 90% कमी झालेलं आहे.
तुम्हाला वाटते मच्छीमारांजवळ कोळीजवळ पैसा आहे, कोणाला जर त्याचा नशीब असेल त्याला ते मावरं भेटते. आता सगळेच मच्छीमार श्रीमंत आहेत, पैशावाला ते काय तुम्ही समजू नका. सगळे कर्जबाजारी आहे. म्हणजे कसं आपलं घर चालवतं, पोटपाण्यासाठी चालवा लागतं म्हणून ते त्यांना धंदा करायचा, चालवायचे म्हणजे चालू. जशी कंपनी जशी चालवतात तशी मच्छीमार बोट चालवतात. तुम्हाला वाटते आणि शासनाकडून याच्यामध्ये म्हणजे त्यांचा शासनाचं फार लक्ष नाही मिळत. मी नेमका सातपाटीला का आलो आज, त्यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे पापलेट, त्याला आपण काही लोक सरंगाई म्हणतात, इंग्रजीत त्याला थोडंसं पॉम्फ्रेट असं म्हटलं जातं. तो पापलेट आज आपल्या घरोघरी खाल्ला जातो आणि सर्वसामान्यांना त्याची चव आवडते, त्यामुळे तो सगळ्यात लोकप्रिय असा मासा आहे. आणि या माशाची आवक जिथून जास्त होते असा आमच्या पालघर जिल्ह्यातला एक सातपाटीचा समुद्रकिनारा. तर या समुद्रकिनाऱ्यावर येण्याचं कारण हेच होतं की जिथून पापलेटची आवक एवढ्या मोठ्या प्रमाणात होते असं मी ऐकलं होतं. आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी एक आणखीन कारण मिळालं, ज्याला आपण सोने पे सुहागा म्हणतो, की या पापलेट माशाला राज्य माशाचा दर्जा आपल्या राज्य सरकारने दिला आहे. तो कसा मिळाला त्यामागची एक कहाणी आहे, तीही आपण ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी मला एक गोष्ट इथे जाणवली की इथे सातपाटीला आल्यानंतर त्या पापलेटचं जे आकर्षण होतं, जे मला इथपर्यंत खेचून घेऊन आलं आहे, तो पापलेट इथे मला अगदी नगण्य दिसला. म्हणजे मला असं वाटत होतं की सातपाटी बंदर म्हणजे इथे पापलेटच्या रॅकच्या रॅक भरून येत असतील आणि असा माझ्या पुढे पापलेटचा ढीग लागलेला असेल. पण आज निव्वळ 100-200 पापलेट्स एकेका ट्रेमध्ये दिसत आहेत. आणि असे मला फार तर 3 ट्रे आत्तापर्यंत दिसलेत या मार्केटमध्ये. त्यावरही त्याचाही एक रिपोर्टच तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे. तर सर मला सांगा, ही जी परिस्थिती आहे, राज्य माशाचा दर्जा मिळाला पापलेटला, पण पापलेटची जी अवस्था आहे, जी आवक जी आहे ना, म्हणजे ज्या हेतूने मी आलो होतो की मला पापलेट बघायला मिळेल इथे मोठ्या प्रमाणात, तो दिसला नाही. त्याच्या मागचं कारण काय? त्याचं मागचं कारण म्हणजे आमची ओव्हर फिशिंग आणि ब्रीडिंग पिरियडमध्ये जो छोटा मासा पॉपलेट मारला जातो, त्याचं कॅच केला जातो, त्याच्यामुळे त्याचं व्यवस्थित वाढ न होता त्याच्या अगोदरच तो पकडला जातो. त्याच्यामुळे ती सध्या मार्केटमध्ये तो कमी दिसतो आहे. पण त्याच्यावर कंट्रोल नाही का कोणाचा, की एका सर्टन पिरियडमध्येच मासेमारी करावी असं काही? खरं म्हणजे 90 दिवसाचा बंद कालावधीसाठी आमची सातत्याने मागणी आहे राज्य सरकार, केंद्र सरकारकडे. आणि त्यासाठी आमचा पाठपुरावा पण आहे. पण 2013 साली जी आपल्या मत्स्य कालावधी कमी केला, पूर्वी 90 दिवसाचा होता तो आता 60 दिवसावर केला. त्याच्यामुळे त्याचं जे ब्रीडिंग पिरियड आहे एप्रिल महिन्यातलं, एप्रिल ते ऑगस्ट म्हणजे एंडिंगपर्यंत त्याची परिपूर्ण त्याची वाढ होते, तेव्हा तो पूर्ण साईजचा होऊन जातो. म्हणजे 300 ग्रॅमच्या वरच जास्त मिळतो. पण सध्या तो छोट्या प्रमाणात तो मेमध्येच मारला जातो. आणि पूर्वी पॉपलेट हा फक्त गिलनेट पद्धतीनेच फिशिंग केला जात होता, पकडला जात होता. गेल्या 2002 सालापासून ते 2000 सालाच्या अगोदर आमच्याच मच्छीमारांनी एक प्रायोगिक तत्वावरती त्याला डोळ पद्धतीने पकडण्याचा प्रयोग केला आणि तो त्यांचा यशस्वी झाला. कारण डोल जिथे पॉपलेटचं उत्पत्ती होते, जो गोल्डन बेल्ट मानला जातो पॉपलेटसाठी, त्या भागात त्यांनी त्या प्रकारचे स्टिक नेट रोवून, म्हणजे त्यांची घरं तिथे आमच्याच मच्छीमारांनी तयार केली. डोल नेटसाठी लागणारी स्टिक नेट ती तिथे तयार करून, आणि तो जेव्हा तयार होतो तेव्हाच त्याला पकडला जातो. आणि डोल नेटमध्ये एकदम मेस साईज आहे, ही जास्तीत असे अर्धा इंच 1 इंचापर्यंत आहे. आणि आपण जी वापरतो मेस साईज जाळीची आकारमान हे 5.5 इंचाचं आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपण परिपक्व जातीचाच पॉपलेट पकडतो. आणि आता जे नवीन आधुनिकीकरण जे झालेलं आहे त्यांच्यामध्ये छोटा पॉपलेट एक जीव पण पकडला जातो. अच्छा, म्हणजे जी त्या पापलेटची पिल्लं आपण म्हणू शकतो, हो. ती पिल्लंही पकडली जातात. ते आपण बघतो बाजारात छोटे 2-3 इंचाचे पापलेट आपल्याला दिसतात. पण हे कुठेतरी आता जेव्हा राज्य माशाचा दर्जा मिळाला पापलेटला, त्यानंतर सरकारनं निव्वळ हा दर्जा दिला आणि हात वर केले, आपली जबाबदारी संपली, अशा पद्धतीने सरकार बाजूला झालं आहे. पण इथे मासेमारांची जी समस्या आहे, म्हणजे आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की ह्या 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत मासेमारीच्या, आणि त्यातून जो मासा मिळतो, ज्या आकाराचा मासा मिळतो,
त्याच्यावरती म्हणजे एक प्रकारची मर्यादा आलेली आहे. हो. आता मार्केटमधून येणारा जो पापलेट आपण पाहिला की इथे अगदी नगण्य, म्हणजे सातपाटी ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे की इथे मोठ्या प्रमाणात पापलेट मिळतो, तर तसं तर चित्र दिसत नाही. त्यामागची कारणं तुम्ही सांगितली की ज्या पद्धतीने ओव्हर फिशिंग होतं आहे, याहीपेक्षा काही वेगळी कारणं आहेत. मला वाटतं तुमच्याकडे ते ट्रॉलर वगैरे काही हो, ते असतात. पण आहेत. ट्रॉलर्स आहेत. ट्रॉलर्स ही बॉटम फिशिंग जी आता सध्या आली, लाईन फिशिंग, त्याच्यात आपल्या त्या मी स्टिकनेटरचा उल्लेख केला, त्याच्यापेक्षा ह्याच्यात जे फिशिंगमध्ये चिखलामध्ये जे जीव म्हणजे आपण लहान बीज सोडलेलं जातं, यांची अंडी सोडून जी एक बीज तयार होऊन फिरायला लागतं, त्या चिखलातनं ते पूर्ण लहानातलं लहान बीज ते कॅच करून जातं. आता मागच्या गुजरातच्या एका बंदराचा रिपोर्ट आम्ही एक्सपोर्टरकडे बसलेलो असताना त्यांनी सांगितलं एका बंदरातनं 600 कोटी छोटे पॉपलेट, छोटे जे खाण्याच्या लायकीचे नाही, जे आपण त्याला ते हे म्हणतात म्हणजे ह्याच्या कुटा बनवून विकला जातो, त्याच्यासाठी पकडले गेले. म्हणजे आणि त्याची किंमत फक्त 20 ते 30 रुपये किलो होती. अच्छा. आणि आज परिपक्व पॉपलेटची किंमत ॲव्हरेज 1200 ते 1300 रुपये आहे. ह्या पद्धतीने जे नुकसान होत आहे त्याच्यावरती शासनाचा कंट्रोल नाही असं वाटतं का तुम्हाला? हो, शासनाचा कंट्रोल नाही. कुठेतरी फिशरीज डिपार्टमेंटने इनिशिएटिव्ह घेऊन यावरती बंधनं आणली पाहिजेत. कारण सर्वात मोठं परकीय चलन मिळवून देणारा एकमेव मासा म्हणजे पॉपलेट आहे. आणि त्याला जगभरात डिमांड आहे. एक्सपोर्टरसुद्धा 120 ते 150 ग्रॅमच्या वरतीच पॉपलेट त्यांच्यासाठी मागणी केली जाते. आणि आपण जास्तीत जास्त त्याच्या खालचे पॉपलेट पकडले जाते. 2000 सालाचा नंतरचा जो आपण रेकॉर्ड बघितला तर ह्या सर्व छोट्या छोट्या कॅटेगरी आले. 2000 सालापर्यंत 500 अप, 400 अप, 300 अप आणि 200 अप ह्याच कॅटेगरी होत्या. त्याच्यानंतर 100 अप आल्या, 150 अप आल्या, 150च्या खाली अजून 50 अप, अशा छोट्या छोट्या कॅटेगरी. तुम्ही ग्रॅमबद्दल बोलतो? हो हो. अच्छा. म्हणजे आता हा जो मासा पकडला जातो तो विकला कुठे जातो, म्हणजे तुमचं मार्केट कुठे आहे? आम्ही सातपाटीने पहिला जो सुरुवातीला धंदा चालू झाला तेव्हा प्रॉपर मार्केटला जायचा, तो नगावर जायचा. त्याच्यानंतर 1972-74ला एक वजन पद्धती सुरुवातीला आली आणि ती सुरुवातीला सातपाटीतनंच चालू झाली एक्सपोर्टसाठी. तदनंतर मग दोन्ही आपल्या गावातले 2 मान्यवर संस्था आहेत, दोन्ही संस्थांनी मग त्या एक्सपोर्टरना इथे बोलून कायमस्वरूपी एक टेंडर पद्धत चालू केली आणि एक हमी भाव आणि इथे लोकांना घरच्या घरी पैसे, अशा पद्धतीने आजपर्यंत तीच पद्धत सातपाडीमध्ये चालू आहे की आम्ही एक्सपोर्टरना इथे बोलवतो, एक मॅक्झिमम हमी भाव आम्ही घेतो आणि त्या पद्धतीने मार्केटिंग चालू केलेली आहे. आता मी काही तुमच्या त्या मार्केटमधल्या मच्छीमार महिलांशी बोललो. त्यांच्याकडून म्हणजे तो नेहमीच व्यक्त होणारा रोष आहे की सरकार शेतकऱ्यांना मदत देतं त्यांच्या नुकसान भरपाईच्या वेळेला. म्हणजे अवर्षण झालं, दुष्काळ पडला किंवा अतिवर्षा झाली तरी शेतकऱ्यांना मदत मिळते. पण तुमचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायात होणारं नुकसान आहे, म्हणजे जेव्हा तुमच्याकडे वादळं वगैरे येतात, तुमचं बरंच नुकसान होतं, तेव्हा सरकार दुर्लक्ष करलं. त्याच्याहीपेक्षा म्हणजे तुम्ही आता ही बोट घेऊन जेव्हा जाता आतमध्ये मासेमारीला, त्यासाठी खर्च मोठ्या प्रमाणात येतो आणि त्या तुलनेत आता जर तुम्हाला तो पापलेट कमी प्रमाणात मिळतो आहे आणि त्याच्यातून तुम्हाला जे नुकसान होतं त्या नुकसानीकडे सरकारने गांभीर्यानं बघावं अशी त्या महिलांची मागणी होती. तर तुमची जी सोसायटी आहे त्या सोसायटीच्या माध्यमातून कधी सरकारला असं तुम्ही गाऱ्हाणं मांडलं होतं का की आमच्याही बाबतीत कुठेतरी सहानुभूतीने बघावं सरकारने? आम्ही जेव्हा वादळ होतात, अवकाळी पाऊस पडतो, तर तेव्हा आम्ही नेहमीच शासन दरबारी आमचे रिपोर्टिंग केलेलं आहे की आलेले आता इथे जर बघितलं आपल्या समोर दिसत बॉम्बे डकच्या म्हणजे बोंबील सुकवण्याचे हे लावलेले आहेत, नेट म्हणजे हे बांबूचे बनवलेले आणि तिथे मोठ्या प्रमाणात सर्व मासे सुकवली जाते. अवकाळी जर पाऊस पडला तर इन्स्टंट त्या मासेवरती म्हणजे नाशिवंतच होऊन जाते. पण ह्याचे बरेच रिपोर्ट गेल्या 20-30 वर्षामध्ये गेलेले, पण आज तक एकही रुपयाचा निधी आपल्याला आलेला नाही किंवा त्याचे पंचनामे सुद्धा झालेले नाहीत त्या पद्धतीचे. अच्छा. ही जी काही त्याला एक रडगाणं आपण म्हणतो ना, ते जुनं आहे. म्हणजे मी यापूर्वी एकदा अर्नाळा बंदर जे आहे तिथेही असाच एक रिपोर्ट केला होता
तिथल्याही मच्छीमारांचं हेच म्हणणं होतं की सरकार या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आलेलं आहे. नुकसान भरपाई हा जो काही शब्द आहे ना, तो या कोळी लोकांच्या नशिबी किंवा या मच्छीमारांच्या नशिबी नाहीच आहे, असं एकंदर जे चित्र आहे ते या सगळ्या गोष्टींमधून उभं राहत आहे. बघा पहिल्याची परिस्थिती कशी होती आणि आताची परिस्थिती मच्छीची कशी आहे बघा. लोकांची खूप हालत बेकार आहे. एवढं डिझेल पाणी भरून बोट्या सोडतात आणि ते खर्च पाणी सुद्धा सुटत नाही. खर्च पाणी तर अंगावर येतं उलट. अशी परिस्थिती लोकांची झालेली परिस्थिती आहे. एक ट्रिपसाठी 1.5 लाख रुपये संपवा लागतात. एका ट्रिपला 1.5 लाख एका ट्रिपला 1.5 लाख रुपये लागतात. तेव्हा 50-60 हजाराचा. त्याच्यात खंड्यांचे खर्च कुठे गेला, आमचं डिझेल पाणीचा खर्च कुठे गेला, सर्व कुठे गेला. आम्हाला कोळी लोकांना काही सपोर्टच काय कसलाच ना आम्हाला हे मिळत. राज्यात आम्हाला काहीच सपोर्ट नाही मिळत कोळी लोकांना. काहीतरी सरकारने ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. कोळ्या लोकांचं काहीच नाही. देतात, सगळ्या मराठी लोकांना देतात. कोळी लोकांना काहीच नाही हे मिळत. कोळी लोकांना कसलीच सवलत नाही मिळत. असला का व्हॉट्सअपवर टाकतात, पण ते माहिती नाही मिळत किती खर्च हा, एखादी मच्छी असली एक ते लगेच व्हॉट्सअपवर दाखवतात. एकदा आलं का आम्हाला सरकार कोळी लोकांना काहीच सवलती देत. मगाशी यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी आपल्याला सांगितलं की त्यात 2 टेक्निकल गोष्टी होत्या की त्या नेटमधला फरक, म्हणजे जाळीचा जे आकारमान आहे, एक अगदीच बारीक जाळी, एक अगदी मोठी जाळी, आणि त्यात सापडला जो फसणारा मासा आहे त्याच्या साईजबद्दल आपण बोलत होतो. पण हे काही मला तेवढंसं पटलेलं नाही आहे, म्हणजे की वैयक्तिकरित्या तुम्ही मच्छीमार म्हणून कुठल्या जाळ्या वापरता हा एक वेगळा विषय आहे. पण माशाच्या साईजपेक्षा मला असं वाटतं की तिथे जे प्रजोत्पादन होतं आहे ना समुद्रात, एक जो त्यांचा एक ज्याला आपण होमस्टे असतो एक प्रकारे माशांचा, जे त्यांचं निवासस्थान असतं, तिथे त्यांचं प्रजोत्पादन होत असतं. तिथे त्या अंडी टाकतात, तिथे त्यानंतर ते डिंब फुटतात आणि मग ते हळूहळू त्यांना एक कालावधी लागतो. त्या कालावधीनंतर तो पूर्ण आकाराचा मासा तयार होतो. ते होत नाही आहे, ते अगदी आधीच ते मासेमारी करून ते संपवलं जाते. पण पूर्ण वाढलेल्या माशाबद्दलही जेव्हा आपण विचार करतो, ही माशाची जी काही पैदाइश तिकडे जी होते त्या भागामध्ये, ती कमी होण्यामागचे अजूनही काही कारण आहेत. म्हणजे जी वेगवेगळ्या पद्धतीने जी मासेमारी केली जाते, ते जे मी काही यातला तज्ज्ञ नाही, पण कानावर जे येतं त्यातलं मी सांगतो की ते LED लाईट वगैरे वापरून काहीतरी केलं जातं. मोठमोठे ट्रॉलर्स येतात, त्याने नेमकं काय नुकसान होतं मासेमारीचं? पूर्वी जी मासेमारी चालत होती ही साधारणपणे त्याचा जो कालखंड होता की नारळी पौर्णिमेनंतर बोटी जात होते आणि साधारणपणे मे एप्रिलच्या अगोदर बोटी बंद होत होत्या. त्यांची जी जाळांची साईज होती ती 30-40 जाळं होती. आता जवळजवळ 70-80-90-100पर्यंत जाळं वापरली जातात. पहिल्यांदा बोटी जायच्या ते 10 वाव, म्हणजे आम्ही म्हणतो की 12 वाव, म्हणजे इकडनं 6 नॉटिकल किंवा 10 नॉटिकल, आता 12 नॉटिकल, 15-20 नॉटिकलपर्यंत पण बोटी जातात. म्हणजे आता आकार आम्ही वाढवला, जाळ्यांची लांबी वाढवली, कालावधी वाढवला. या सगळ्यामुळे मासे मारण्याचं प्रमाण वाढलं. तसेच पद्धती आम्ही आधुनिक पद्धती घ्यायला लागलो. आधुनिक पद्धतीमुळे तुम्ही म्हणता ट्रॉलर फिशिंग आली, ती जमिनीला लागून जाळं घेऊन जाते आणि छोटी मोठी अंडी नष्ट करते. तो एक प्रकार झाला. त्याच्यानंतर ट्रॉलर, या LED फिशिंग, लाईटवर दिपवून सगळं माल वरती आणलं जातं आणि तो मारला जातो. आणि मग बल्की अमाऊंटमध्ये सगळी मासेमारी व्हायला लागली. मासेमारी नष्ट होण्यामागे बाकीच्या लोकांपेक्षा मच्छीमारच जास्त कारणीभूत आहेत. कारण असं हे नाही आहे की कुठला रोग आला आणि मासे मेले आणि आमच्यावर आता ही उपासमारीची पाळी आली, असं नाही आहे. की जसं आपण म्हणतो की त्यांचा एक प्रजोत्पादनाचा कालावधी आहे. जसं शेवटचा पिरियड असतो आमचा एप्रिल-मे महिना, ह्याच्यामध्ये छोटी छोटी पापलेट खूप मोठ्या प्रमाणात मिळतात. आणि ती जर छोटी पापलेट आम्ही मारली नाही तर जो ऑगस्टपर्यंतच्या काळामध्ये त्यांची साईज आपण निर्यात करू शकतो इतकी मोठी होते, त्यांचे रेट्स पण वाढतात. पण तिकडे आमचा मच्छीमार पण लक्ष देत नाही आणि शासन पण लक्ष देत नाही. आणि त्याच्यामुळे जी छोटी पिलच नष्ट झाली तर मोठा पॉपलेट मिळत नाही. हे त्याचं मग मोठं कारण आहे की तुम्ही त्यांच्या प्रजोत्पादनाच्या कालावधीमध्ये किंवा सर्टन साईटमध्ये त्यांना मासेमारी करू नये. ही झाली आमच्या पद्धतीची बाब. आणि आता काळ बदलतोय, सगळं आधुनिकीकरण येतंय, कमर्शियलाइज म्हणतो असं आपण, तसं आर्थिकदृष्ट्या सगळ्या गोष्टी बदलतात. आता पेप्सी, थम्सअप हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण तरी त्यांची ॲडव्हर्टाईज ही अजून आपण बघतोय की बाबा ह्याची कॅटेगरी ॲडव्हर्टाईज होते. असे खूप पॉझिटिव्ह पॉईंट्स आमच्याकडे आहेत मच्छीमारी क्षेत्रातले, पण त्याच्याकडे फिशरीज डिपार्टमेंटचं पण लक्ष नाही. आज तुम्ही काय म्हणता की नॉनव्हेजपेक्षा व्हेज खाल्लेलं बरं, हा एक ट्रेंड चालू आहे. पण तुम्ही विचार जर केला ना
तर व्हेजमध्ये पेस्टिसाइड्स किंवा कीटकनाशक यांचा वापर होतो. असा समुद्री माशांमध्ये कुठे वापर होतोय का? तर नाही. म्हणजे माणसाला जर खाण्यासाठी सगळ्यात चांगलं आरोग्यवर्धक काही म्हटलं तर समुद्रातले मासे आहेत. पण हा नॅचरल फूड. पण ह्याचा कधी असा लोकांच्या समोर हे प्रकट केलं गेलं नाही. कुठेतरी तुम्ही म्हणतात कॉम्प्लॅन अपने बच्चे की हाईट बढ़ाने तो उसमें सी विटामिन्स आहे. तर सी विटामिन्स असलेले नैसर्गिकदृष्ट्या कितीतरी चांगले मासे आमच्याकडे आहेत. कॅल्शियम, मुशीमध्ये कॅल्शियम आहे, पण हे सामान्य माणसाला माहीत नाही. किंवा एखाद्या चांगल्या डॉक्टरने किंवा MDने की ते लोकांसमोर मांडलं नाही की तुम्ही कॅल्शियम खाल्याने तुमच्या मुलांच्या हाडांना बळकट येईल, पण ते कॉम्प्लॅन घ्या त्याची बळकट येईल हे म्हटलं जातं. म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट जी आमची फिशरी डिपार्टमेंटकडे झाल्या पाहिजे ती होत नाही. संडे हो या मंडे खाओ हमेशा अंडे हे म्हटल्यानंतर अंड्याचा जो सेल होता हा जवळजवळ 6% वाढला. तसं आमच्या बाबतीत कुठला तरी मासा तुम्ही समोर आणा ना की बाबा हे मासे खा, हे मासे रिकमेंड करा किंवा पिओ एक ग्लास दूध, हे ॲडव्हर्टाइज टीव्हीवर येतात आणि लोक ते बघून त्याप्रमाणे आक्रमक जाहिरातींनी त्यांचं प्रॉडक्ट विकलं जातं. तुम्ही म्हणताय की त्या पद्धतीची जाहिरात होत नाही. आता राज्य सरकारने पॉपलेटला राज्य माशाचा दर्जा दिलाय. तो दर्जा दिला इथपर्यंत लोकांना वर्तमानपत्रात वाचून मीडियातून कळलेलं आहे. पण तो दर्जा मिळवण्यासाठी तुम्ही मच्छीमारांनी किती आटापिटा केला होता, तुम्ही किती प्रयत्न केले होते, हे सुद्धा लोकांसमोर यायला हवं. मला वाटतं जाहिरातींच्या बाबतीत जे तुम्ही म्हणालात ना, ते मग राज्य माशाचा दर्जा मिळाल्याचा एक फायदा या जाहिरातींच्या माध्यमातून होऊ शकतो. आज बऱ्याच लोकांना त्या एका बातमीमुळे पापलेट हा मासा कळलेला आहे. बरोबर. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मासे जे आपल्याला कोकण किनारपट्टीत मिळणारे मासे आहेत ते अगदी उत्तर महाराष्ट्रात, मराठवाड्यात, विदर्भात तेवढेसे परिचित नाही आहेत. ते नदीतले जे मासे आहेत तेच तिकडे जास्त कन्झ्युम केले जातात. तर पापलेट काय आहे याबद्दल बऱ्याच लोकांनी विचारणा केली होती. म्हणजे मराठवाड्यातले काही आमचे मित्र आहेत की हा कोणता मासा आहे. तर ती एक प्रकारची जाहिरात झाली राज्य माशाचा जो काही दर्जा मिळाला आहे सरकारकडून. तर त्यासाठी तुम्ही केलेली मागणी, त्या मागचा जरा मला तुमचा एक संघर्ष किंवा इतिहास जाणायचा आहे. आम्ही ती मागणी पॉपलेटला राज्य मासा दर्जा मिळावा ही जी ह्याच्यासाठी केली आहे की येणाऱ्या काळामध्ये त्याचं संवर्धन व्हायला हवं किंवा जो काही आमच्या चुकामुळे ओव्हर फिशिंग म्हणा किंवा आणखीन त्या आधुनिक फिशिंगमुळे जो मासा कमी होत लयास गेला तो पुन्हा एकदा चांगल्या मूळ रूपाला यावा आणि पुन्हा त्याच्यातनं आम्हाला एक चांगलं उत्पन्न सगळ्यांच्या नगदी पीक म्हणतात तसं घसघशीत उत्पन्न मिळावं ह्यासाठी ती मागणी केलेली आहे. कारण ह्या सातपाटीचं पापलेट म्हणजे सातपाटी आणि सातपाटी म्हणजे पापलेट असं एक सूत्र मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. माझं एक्सपोर्टर जो माल घेतात आणि सातपाटीचं टेंडर घेतात. सातपाटीचं टेंडर यासाठी घेतात की त्यांना तिकडे सांगता यावं की सातपाटीवरनं आम्ही पापलेट घेतला आणि सातपाटीच्या पापलेटला विशेष दर्जा आहे. म्हणजे सातपाटी हे पापलेटशी निगडीत आहे आणि येणाऱ्या काळात जर पापलेट वाढलं तर नक्कीच सगळ्या लोकांना त्याचा बेनिफिट होणार आहे, फायदा होणार आहे. म्हणजे आमच्या मागच्या 2 पिढ्या जर म्हटल्या ना ते आम्ही पापलेटवर जिवंत होतो की माझे वडील, त्यांचे वडील तेव्हा जर बोट गेली तर किती माल आहे म्हणजे पापलेट किती आहे हा प्रश्न असायचा. आता तो पापलेटच दिसे जातो झाला. आणि जी आम्ही तेव्हा आर्थिक बचत करत होतो किंवा आर्थिक गोष्टी आम्ही ज्या डेव्हलप केल्या त्या ते पापलेटच्या उत्पन्नावर डेव्हलप केल्या आणि येणाऱ्या काळामध्ये ते उत्पन्नच कमी होत आहे. म्हणजे पुढच्या पिढीसाठी हा बिझनेसच आम्ही ठेवणार की नष्ट करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. पण गव्हर्नमेंटने त्याला राज्य मासा दर्जा दिल्यामुळे आता लोकांना ती गोष्ट माहीत झाली. आता त्याची चौकशी होऊ लागली की बाबा पापलेट म्हणजे काय किंवा त्याच्यामुळे येणाऱ्या काळात थोडंसं लोक खाण्याचं प्रमाण ते वाढणार आहे. त्यामुळे रेट्स वाढणार आणि ते रेट्स वाढले तर नक्कीच त्याचा फायदा मच्छीमार समाजाला मिळणार. मुंबईच्या उत्तरेचा समुद्र जो एकेकाळी मुबलक पापलेट मिळण्याचं हमखास ठिकाण होतं तिथं आता पूर्वीसारखे मुबलक पापलेट मिळत नाहीत. आमचे मच्छीमार बांधव 8-8 दिवस खोल समुद्रात जाऊन जवळपास लाखभर रुपये खर्च करून एक ट्रिप मारतात. त्या ट्रिपमध्ये त्यांच्या जाळ्यात पापलेट लागणं तर दुरापास्त झालंय, पण इतरही मासे तेवढेसे सापडत नाहीत. हे असं का मच्छीमारांच्या जाळ्यात नगदी मासे लागत नाही? मासेमारीचा व्यवसाय हल्ली आतबट्ट्याचा का होत चाललाय? हे असे अनेक प्रश्न आज मला सातपाटीच्या समुद्रकिनारी मी जी काही चर्चा केली इथल्या मासेमारांची त्यातून हे प्रश्न उभे राहिले, ज्याची उत्तर खरं तर त्या चर्चेतच म्हणजे आतापर्यंतच्या व्हिडिओमध्येच जडलेली आहेत. काही भाग हा खुद्द मच्छीमारांच्या आताताईपणाचा आहे तर काही भाग सरकारी उदासीनतेचाही आहे. कडक नियम करून त्या नियमांच्या अंमलबजावणीचा आहे. मित्रांनो, सरकार आणि मच्छीमार या दोन्ही बाजूंनी सामंजस्यानं यावर उपाय शोधायचा प्रयत्न केला नाही तर नामशेष व्हायच्या मार्गावर असलेला सरगा
आपलं पापलेट यापुढे केवळ चित्रातच बघावं लागेल आपल्याला. आपल्या पुढच्या ज्या पिढ्या येणार आहेत ना, त्या पिढ्यांना पापलेट कदाचित पुस्तकातच दाखवावं लागेल, पाठ्यपुस्तकात. असाही एक मासा होता ज्याला पापलेट म्हटलं जायचं. तर हे टाळण्यासाठी पापलेटला सरकारनं राज्यमासा म्हणून दर्जा तर दिलाय, पण त्याचं योग्य संवर्धन व्हायला हवं, याकडे लक्ष कोण देणार. पर्सेसिन नेटने केली जाणारी मासेमारी, LED वापर करून मारले जाणारे मासे, ट्रॉलर्सचा वापर, माशांच्या प्रजनन काळातही होणारी मासेमारी, या गंभीर अडचणींवर केवळ सरकार अंकुश ठेवू शकतं. हे गैरप्रकार रोखू शकतं. एवढं करा म्हणावं सरकार, आणि पापलेट नामशेष होण्यापासून वाचवा. हीच माझी सरकारला विनंती. मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही विनंती आहे, सुधीर भाऊ कृपया हे गांभीर्याने घ्या. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.